राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवणारे एक हाय प्रोफाईल प्रकरण ठाण्यात समोर आले आहे। माजी खासदार विनायक राऊत यांच्या कुटुंबियांविरोधात एका विवाहितेच्या तक्रारीवरून कापूरबावडी पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत। विवाहापूर्वी मालमत्तेबाबत दिशाभूल करून फसवणूक केल्याचा, वैवाहिक आयुष्यात शारीरिक, मानसिक आणि आर्थिक छळ केल्याचा, तसेच पतीच्या कथित वैद्यकीय समस्येचा उल्लेख करत तक्रारदार महिलेला विविध भोंदू व्यक्तींकडे नेऊन तिच्यावर अघोरी व अमानुष विधी करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे। तक्रारीनुसार 2018 ते 2022 या कालावधीत तिला वारंवार तथाकथित धार्मिक विधी, जादूटोण्याचे प्रकार आणि विविध अंधश्रद्धाजन्य कृत्यांना सामोरे जावे लागल्याचा दावा करण्यात आला आहे। याशिवाय वैद्यकीय उपचारांबाबतही दबाव, मानसिक त्रास आणि कौटुंबिक छळ झाल्याचे गंभीर आरोप फिर्यादीने आपल्या जबाबात केले आहेत। या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी पती, सासू, सासरे, लग्न जुळवून देणारे मध्यस्थ तसेच 3 तथाकथित भोंदू व्यक्तींसह एकूण 9 जणांविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। या प्रकरणामुळे केवळ कोकणातच नव्हे, तर राज्याच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रातही मोठी चर्चा सुरू झाली आहे।